नमस्कार, मी राहुल काकडे, महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनलचा सांस्कृतिक प्रतिनिधी. आपण बघत आहोत राजकारण गेलं मिशीत हा सिनेमा आणि झालेली आहे इंटरवल. तर इथे आहेत खूप सारे प्रेक्षक. त्यात सर मी पहिल्या प्रेक्षक बोलतो सुरुवात सर. या सर, कसं वाटलं तुम्हाला पिक्चर तसा सांगा सर. राजकारण गेलं मिसीत हा सिनेमा रसिकांना खळखळून हसवणारा आहे आणि विशेष म्हणजे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रारम बोराडे यांच्या कथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. मराठवाडीच्या मातीचा विनोदाचा गंध घेऊन महाराष्ट्राच्या या साहित्य प्रांतात सिनेमा क्षेत्रात हा सिनेमा नक्कीच वेगळं नाव करेल. कारण मकरंद अनासपुरे हेही या मराठवाड्याच्या मातीत जन्माला आलेले आहे. प्रकाश भागवत हेही मराठवाड्याच्या मातीत जन्माला आले. त्यानंतर प्राध्यापक राजू सोनवणे हेही याच मराठवाड्यातले आहे. विनीत भोंडे त्यांच्यासोबत आहे. हनमगीर मॅडम आहेत. या सर्वांची केमिस्ट्री या सिनेमामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जोडलेली आहे आणि मराठी विनोदी सिनेमाची पाऊलवाट समृद्ध करणारा हा मला वाटतं सिनेमा आहे. दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर मला असं वाटतं की या सिनेमामधली जी काही ही फळी आहे, प्रकाश भागवत, मकरंद अनासपुरे असतील, तर नक्कीच मराठी सिनेमाची पाऊलवाट हा सिनेमा समृद्ध करणार आहे. अत्यंत चांगला सिनेमा आहे. रसिकांनी आवर्जून पाहावा. धन्यवाद. लेखक आणि ॲक्टर आपल्याकडे इथे आहेत. मदन मेमरोड सर, मी विनंती करतो सर या इकडे आणि सांगा सिनेमाबद्दल. आज इंटरव्ह्यू झाली आहे तर कसा वाटलेत परत सिनेमा तुम्हाला? तसं खरं म्हटलं तर हा सिनेमा माझ्या मित्रांचा सिनेमा आहे, माझ्या शहरातला सिनेमा आहे आणि अतिशय गोड सिनेमा आहे. आणि माझ्या मित्रांपैकी जे पहिल्यांदाच आता ह्या मोठ्या स्क्रीनवर आलेले आहेत, म्हणजे यापूर्वी त्यांनी केलं असेल परंतु मोठ्या कॅनव्हासवर पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत, स्क्रीनवर आलेले आहेत. राजू असेल किंवा देशमुख असेल, ही जी म्हणायला ही पहिल्यांदा आलेली आहे परंतु ज्या आत्मविश्वासानं जी वावरलेली आहेत, कमाल आहे. आणि एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक प्रोड्युसर म्हणून मकरंदने कुठेही तडजोड केलेली नाही आहे. कॅमेरामन अतिशय उत्कृष्ट आहे. जे काम होतं त्याचं जे छायांकन ज्याला म्हणतील अप्रतिम आहे. आणि प्रकाश भागवत हा तर माझा खूप लाडका अभिनेता आहे. खूप गोड काम केलं आहे आणि एकूण टीमचं खूप सुंदर काम आहे. अगदी छोटी जरी कॅरेक्टर असतील तरी सर्वांचं उत्तम काम आहे. आता मला नंतर बघायला मी एक्सायटेड आहे. थँक्यू सो मच सर. आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत. या सर आपलं नाव कळेल सर? मुरारी जोशी आहेत सर आणि बोलताय सर. येस सर. वा अगदी अप्रतिम सिनेमा झालेला आहे. आणि या निमित्ताने आज असं एवढं सांगावंसं वाटतं, जशी ही आपली मराठवाडा ही संतांची पावनभूमी आहे, तशी ही कलावंतांची उत्तम जाण असलेली एक टीम आहे. ह्या सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयातून सिद्ध केलेले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी साधना तपश्चर्या ही असते आणि ह्या कलावंतांनी साधना आणि तपश्चर्या जपत ही फार मोठी उडी घेतलेली आहे. आणि पैसा फेटेल असा हा सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. आणखी एक प्रेक्षक इथे आहेत. सर आपलं नाव? मी रत्नकुमार गोरे. मी हा चित्रपट बघायला आलो. या चित्रपटाचं नावच खरोखर मजेदार आणि विनोदी आहे. राजकारण गेलं मिशीत हा सिनेमा आता इंटरवल आहे आणि इंटरवलपर्यंत मी पाहिला मराठवाड्याची नाळ जोडलेला अस्सल गावरान प्राचार्य रार बोराडे यांची कथा असलेला, त्याबरोबरच मकरंद अनासपुरे यांचं दिग्दर्शन लाभलेला, अत्यंत ताकदीचे अभिनेते प्रकाश भागवत यांचा अभिनय असलेला, विनीत भोंडे यांचा अभिनय असलेला, इतका सुंदर विनोदाने खळखळून हसवणारा हा एक अप्रतिम सिनेमा झालेला आहे. अद्वितीय असा सिनेमा आहे. मी अगदी पोट भरून हसतोय. मला या सिनेमातून असं जाणवलं खरोखर आपल्या मातीशी निगडीत असलेली भाषा, विनोद माणसाला अगदी त्याचं बालपण आठवायला लागतं, त्याचं सर्व जीवन आठवायला लागतं. अत्यंत अप्रतिम असा सिनेमा झालेला आहे हा. खूप विनोदी, खळखळून हसवणारा, अगदी टेन्शन दूर करणारा, एकदम सुंदर, अतिशय अजोड असा सिनेमा आहे. सर्व प्रेक्षकांनी जरूर हा सिनेमा बघितला पाहिजे असं मी सर्वांना विनंती करेन. धन्यवाद. आणखी एक प्रेक्षक इथे आलेले आहेत. मॅम तुमचं नाव? रोहिणी चौधरी. रोहिणी मॅम आहेत. आणि कसं वाटतंय या सिनेमाविषयी? आता विचारत इंटरव्ह्यू झालेली आहे. येस. हा सर, हा पिक्चर पाहून खूप छान वाटते. राजकारणाची आणखीन एक नवीन पद्धतीची ओळख झाली आपल्या मराठवाड्याची. सखोल चांगली त्यांनी सांगितलंय. छान वाटलं. एकंदरीत सिनेमा म्हणजे तुम्हाला आवडतोय आणि पुढे पण बाकी आणि एक्साइटमेंट बाकी आहे बघायची. येस, थँक्यू. आणखी सर आहेत आपल्यासमोर. या सर. येस सर. सर आपलं नाव?
मी संजय चौधरी LIC डेव्हलपमेंट ऑफिसर आहे औरंगाबादला. वा. अतिशय सुंदर वाटलं मला आपल्या मराठवाड्यातले कलाकार बघून आणि कुठेतरी खरंच राजकारण ज्या वळणावर वाट घेतं आहे त्याच्यावर अस्तित्व त्याचं दाखवून दिलेलं आहे. ह्याच्याबद्दल सर्व कलाकारांचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो. खरंच म्हणजे दिशादर्शक चित्रपट आहे आणि असेच नवीन नवीन चित्रपट तयार व्हावेत आपल्या मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थाने मराठवाड्यातलं चित्रपट बघितल्यासारखं वाटतो. लहानपणापासून खूप असे कॉमेडी मूवी बघितलेले आहेत आणि त्यातल्या त्यात मकरंद अनासपुरेंना खूप अशात जास्त बघितलेलं आहे. जरी आम्ही अशोक सराफ त्यांच्या काळातलं जरी असलं तरी पण हा एक इट वॉज रिफ्रेशिंग टू वॉच दिस मूवी. खूपच लाईट आहे आणि आपण सर्वांनी हा चित्रपट बघायलाच पाहिजे. आपल्या मराठवाड्यात असल्याचा अभिमान असायला पाहिजे आणि हा चित्रपट बघायला पाहिजे. सिनेमा खूप छान होता. राजकारणामधली जी रिॲलिटी आहे ती कॉमेडीच्या माध्यमातून दाखवण्याचा खूप तसा प्रयत्न केला आहे. येस सर. नमस्कार, मी गुड्डू वाहुळ आणि मी आत्ताच बघितलेला आहे राजकारण गेलं मिशीत हा चित्रपट. त्या चित्रपटामध्ये आमचे मित्र प्रकाश भागवत यांनी सुंदर अभिनय केलेला आहे. त्यासोबतच दिग्दर्शक जे आहेत आपले महाराष्ट्राचे शान मकरंद अनासपुरे यांनी सुद्धा सुंदर अभिनय केलेला आहे. चित्रपट मला खूप आवडलेला आहे. मी सगळ्याला आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा पिक्चर आवर्जून बघावा. धन्यवाद. आणि खूप छान होता पिक्चर पण आणि खूप छान खूप अभिनंदन कलाकाराचे प्रकाश भागवतचे. अच्छा, तुम्हाला कसं वाटलं कॉमेडी सिनेमा? खूपच छान वाटला. हो, खूप खळखळून हसलोय आम्ही आणि खूप आनंद झाला आम्हाला. कलाकारांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनल कलाकारांच्या न्याय हक्कासाठी.